हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा इथं रसमलाई केकची ऑर्डर होती हाफ के-जी. तर बघा अशा प्रकारे मी क्रश यूज केला आहे रसमलाईचा. क्रशपासून पण खूप छान टेस्ट लागते रसमलाई केकला आणि आपण ती रबडी आणतो अमूलची त्याची तर खूपच एक नंबरच टेस्ट लागते. पण तो थोडा म्हणजे कॉस्टली आहे. तर बघा ही पण अर्जंटच ऑर्डर आली होती. म्हणजे 2 तासातच मी हा केक तयार करून दिला त्यांना. तर मस्त असा केक आपला झाला आणि त्याला क्रम कोट वगैरे करून फ्रीजमध्ये ठेवलाच नाही मी. डायरेक्ट फिनिशिंग करूनच सेट करायला ठेवला. मला वाटतं अर्धा पाऊण तास सेट झाला केक. तर बघा अर्जंट केकची ऑर्डर आली ना तर सोक करायचंच नाही केक. कारण काय होतं ना सोक केलं ना केक आपला जास्त मॉइस्ट होऊन जातो आणि तो खाताना पण मग व्यवस्थित लागत नाही. तर त्याच्यामुळे सोक अवॉइडच करायचं अर्जंट ऑर्डर आली की. तर बघा अशा प्रकारे मी फिनिशिंग करून घेते केकला. तर बघा केकला एकदम फिनिशिंग आपण छान करून घ्यायचे. फिनिशिंग जेवढी छान जमेल ना तेवढा केक आपला छान आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसतो. मग तुम्ही डिझाईन एकदम सिंपल केली तरी काय हरकत नाही, तरी पण केक छान दिसतो आपला. जास्त जेवढी सिंपल केकची डिझाईन असेल ना तेवढा केक आपला ॲट्रॅक्टिव्ह दिसतो. तर बघा अशा प्रकारे मी थोडासा येलो कलर घेतला होता. तोच असा थोडासा डॉट डॉट करून पूर्ण केकला मी कवर केलं येलो कलरने. तर बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा थोडं तरी काही शिकण्यासारखं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कसा वाटला व्हिडिओ हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर बघा अशा प्रकारे मी डिझाईन करून घेतली होती आणि 4 ते 5 बदाम मी असे क्रश करून घेतले आणि चॉकलेट गार्निशिंग लावून घेतली मध्ये एक आणि बघा एक चेरी ठेवून घेतली. अशा प्रकारे मी केक तयार केला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.